गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण महत्त्वमापन या घटकामधील दशमान परिमाण हा घटक यामधील स्वाध्याय 19.4 आणि 19.5 सोडवणार आहोत. पहिला प्रश्न पहा. एका शाळेची सहल शनिवारी मध्यान्हपूर्व 6:30 वाजता निघाली. ती दुसऱ्या दिवशी रविवारी मध्यान्होत्तर 8:15 वाजता परत आली. तर सहल एकूण किती तासांची? आता बघा, वार मी ते देतो. वार महत्वाचा आहे. शनिवार. आता मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर, अँटी मेरिडियन आणि पोस्ट मेरिडियन असं त्याला इंग्रजीत म्हणतात. दुपारी 12 की मध्यरात्री 12चा काळ आहे, तिथून पुढे मध्यान्होत्तर चालू होतं. साधारणतः आपण सकाळी 10 वाजल्या तर आपण 10 AM असं म्हणतोय की नाही, आणि 1 PM म्हणतो, दुपारी 1ला. म्हणजे दुपारचा जो 12 वाजतात त्यानंतरचा कालावधी आहे तो मध्यान्होत्तर आहे की नाही. मग सहल कधी निघाली? शनिवारी. किती वाजता? मध्यान्हपूर्व म्हणजे पहाटे 6:30 वाजता. मी इथं लिहितो पहाटे 6:30 वाजता, म्हणजे 6:30 AM लिहितो. मध्यान्हपूर्वला AM म्हणायचं आणि मध्यान्होत्तरला PM म्हणायचं. आता शनिवारी पहाटे 6:30 ते रविवारी पहाटे 6:30 हा कालावधी किती झाला सांगा बघू. शनिवारी पहाटे 6:30 ते रविवारी पहाटे 6:30 हे किती झालं? वेळ किती झाली ह्या दोघांच्या दरम्यानची? अरे आज 6:30 पासून उद्या सकाळी 6:30 पर्यंत किती तास होतात? 24 तास. हा, बरोबर. किती तास होतात? 24 तास. आणि मग रविवारी संध्याकाळी 6:30 पर्यंत किती तास होणार आहे? रविवारी पहाटे 6:30 ला 24 तास पूर्ण झालं, आणि रविवारी संध्याकाळी 6:30 ला पुन्हा 12 तास वाढणार. म्हणजे 24 आणि 12 किती? बरोबर आहे का? 36 तास. हो हा. सर. आता शाळेची सहल रविवारी संध्याकाळी 8:15 पोहोचलेली आहे, म्हणजे 8:15 PM लिहितो. म्हणजे 6:30 पासून 8:15 पर्यंतचा कालावधी किती झाला? रात्रीच्या 6:30 संध्याकाळी 6:30 पासून 7:15 पर्यंतचा कालावधी किती तास झाला? 6:30 ते 7:30 1 तास, आणि 7:30 ते 8:15 पाऊण तास, म्हणजे 1.25 तास. किती तास झाले? 1.25 तास. 36 आणि 1.25 तासची बेरीज करूया. 36 आणि 1 37, 37 आणि वरचा पाऊण, पाऊण म्हणजे किती? 304. म्हणजे एकूण किती तासाची सहल झाली? 37 आणि 304, म्हणजे 2.38 तास. आहे का पर्याय? बघा. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बरोबर, पर्याय क्रमांक 2. हा प्रश्न दुसरा. एक गाडी मुंबईहून निघून पुणे येथे 4 तास 15 मिनिटात पोहोचते. जर ती गाडी मध्यान्हपूर्व 11:15 वाजता निघाली असेल तर ती पुणे येथे किती वाजता पोहोचेल? आता मध्यान्हपूर्व 11:15 वाजता म्हणजे किती वाजता निघाली सांगा बघू. मध्यान्हपूर्व म्हणजे दुपारी 12च्या अगोदर. किती वाजता निघाली? पण कधी? 11. सकाळी का दुपारी? संध्याकाळी? दुपारी. मध्यान्हपूर्व म्हणल्यावर सकाळी म्हणायचं. म्हणजे आपली शाळा भरती ती वेळ आहे की नाही. आपली शाळा भरती ती वेळ. 11:15 वाजता निघाली. कुठून निघाली? मुंबईवरून.
आणि पोचणार आहे कुठं? पुण्याला. मग किती तास वेळ लागला? 4 तास आणि 15 मिनिटे. म्हणजे ह्यात 4 तास आणि 15 मिनिटं ऍड करतो मी. म्हणजे गाडी किती वाजता पोहोचणार पुण्याला? 11 आणि 4 किती? 15. आणि वरची 15 मिनिटं आहे की नाही? किती वाजता पोहोचली पुण्याला? 15 वाजून 15 मिनिटांनी. पण हे आपलं काय 24 तासाचं घड्याळ नसतं. त्यामुळे ह्याच्यातून किती वजा करायचं? 12 मायनस करायचं. म्हणजे किती वाजता पोहोचणार? 3 वाजून 15 मिनिटानं. कधी? दुपारी. बरोबर आहे का? नाही, काहीतरी आपलं चुकलंय बरं का. 11:15 वाजता निघाले. 11:15 आहे. मी 11 धरले. अशा चुका तुम्ही सांगत जावा. गडबडीत चूक होते. हा बघा, तर ती गाडी मध्यान्हपूर्व 11:15 वाजता निघाली. 11:15 वाजता म्हणजे किती वाजता निघाली? 11 वाजून 15 मिनिटांनी निघाली. आणि प्रवास किती तासाचा आहे? 4 तास आणि 15 मिनिटाचा प्रवास आहे. मग ह्या दोघांची बेरीज केली तर 11 आणि 4 15, 15 आणि 15 30. आणि मग याच्यातून आपण 12 तासाचं घड्याळ आहे त्यामुळे 12 मायनस करायचं. मग 15तून 12 गेलं 3 आणि पुढचं 30. म्हणजे 3 वाजून 30 मिनिटांनी पुणे येथे पोहोचेल. म्हणजे मध्यान्होत्तर दुपारी 3:30 म्हणजे मध्यान्होत्तर 3:30 वाजता. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 4 बरोबर. एका आठवड्याची मिनिटे किती? बघा, मी अगोदर 1 आठवड्याचा दिवस काढतो. 1 आठवड्याचा दिवस किती? 7. 7. अगदी बरोबर. पुन्हा एका दिवसाचं तास किती? 24. हा, दिवस म्हणजे दिवस रात्र नेहमी घ्यायचं. एका दिवसाचं तास किती? 24 तास. पुन्हा एका तासाची मिनिटं किती? 60. बरोबर आहे. किती मिनिटं? 60 मिनिटे. आता आपल्याला काढायचे काय? आठवडं आणि मिनिटं यांच्यातील संबंध काढायचे. आठवडा म्हणजे इथं आहे बघा, आठवडा, आणि इथं मिनिटे आहे. मग 1 आठवडा इथे लिहितो वाटल्यास. 1 आठवडा बरोबर 7 दिवस. आणि 7 दिवसाचं तास काढायचं म्हणल्यावर 7 गुणिले 24 करावं लागेल. आणि 7 गुणिले 24 तासाचं पुन्हा मिनिटं करायचं म्हणल्यावर 7, 24 आणि 60चा गुणाकार करावा लागेल. मग पुढे येतो 7 गुणिले 24 गुणिले 60 आणि ह्या सगळ्यांचा गुणाकार केला की त्यांचं मिनिटामध्ये रूपांतरण होईल. मग 7 चौक 28, चला 2 14 आणि 2 16, 168 गुणिले 60 आणि एक आहे मिनिटे. आता गुणाकार करू. 0 0 6 8 48, चला 4 6 6 36 आणि 4 40, चला 4 6 1 6 आणि 4 म्हणजे 10,080 मिनिटे आलं बघा. आहे का पर्याय? 10,080. हा बरोबर. पर्याय क्रमांक 2. 6 तास 9 मिनिटे 36 सेकंद याचे तासात रूपांतरण करा. आता इथं थोडं काही सूत्र पण तुम्हाला माहित असायला हवीत. आता काही रूपांतरण मी तुम्हाला देतो. इथे मी लिहितो, तुम्ही पण तुमच्या वहीवर लिहू शकता. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. पुन्हा 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, पण ते काय आपल्याला लागणार नाही.
आपल्याला डायरेक्ट 1 तास म्हणजे किती सेकंद लागणार आहे? एका तासाची 60 मिनिटं आणि 60 मिनिटाचं 60 गुणिले 60 म्हणजे 3600 सेकंद. सर्वांनी वहीवर लिहून घ्या ही रूपांतरण. 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद. आता मी वरचं जे रूपांतरण आहे त्याच्यावर दोन्ही बाजूला 10 भागतो बघा. ह्याला पण 10 भागलं आणि याला पण 10 भागलं. तर पहिलं काय येणार? 1/10 म्हणजे 1 दशांश. 1 दशांश म्हणजे 0.1 येणार. मग इथं लिहितो 0.1 तास. आता इथं ह्या झिरोला हा झिरो गेला म्हणजे 6 मिनिटे. हे रूपांतरण फार महत्वाचं आहे. 0.1 तास बरोबर 6 मिनिटे. आता दुसरं जे रूपांतरण आहे त्याच्या दोन्ही बाजूला 100 न भागूया. आता 1/100 म्हणजे 1 शतांश. 1 शतांश कसं लिहायचं? तर 0.01 तास. मग बघा नवीन सूत्र काय झालं? 0.01 तास बरोबर या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं. इथं 36 सेकंद आलं पहा. किती आलं? 36 सेकंद. हे सुद्धा सूत्र फार महत्वाचं आहे. मग अंडरलाईन केलेली 2 सूत्र आपल्याला इथं वापरायची आहेत. 0.1 तास म्हणजे 6 मिनिटे आणि 0.01 तास म्हणजे 36 सेकंद. आता आपल्याला जे रूपांतरण करायचे ती मी राशी देतो. 6 तास 9 मिनिटे आणि 36 सेकंद. आता याचं रूपांतरण तासामध्ये करायचं आहे. आता हे 1 नंबरचे जे अंडरलाईन केलेले आहे ते सूत्र बघा. 6 मिनिटे म्हणजे 0.1 तास. म्हणजे इथं जे तुम्हाला मिनिटामध्ये दिलेलं आहे ते 6च्या पटीत असायला हवं होतं. मग आपण असं करूया, ह्या 9 मिनिटांमधील 6च्या पटीतील 7 संख्या ठेवूया. मग बऱ्याच जणांना वाटलं असतं राहिलेल्या 3 मिनिटाचं काय करायचं? राहिलेल्या 3 मिनिटाचं सेकंदात करायचं. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. मग 3 मिनिटाचं 180 सेकंद झालं. म्हणजे कन्व्हर्ट झालेलं 180 सेकंद ह्या मूळच्या 36 सेकंदात वजा करायचं. मग 180 आणि 36 किती झाली? तर 216 सेकंद. आणि हे मूळचं जे 6 तास आहे ते तसंच लिहायचं. बघा मी नवीन काय बदल केलेला आहे. 9 मिनिटाची 6 मिनिटं ठेवली आणि राहिलेल्या 3 मिनिटाचं 180 सेकंद मूळच्या 36 सेकंदामध्ये मिळवलं. आता बघा 6 मिनिटाला 0.1 तास. मग आपण या 6 मिनिटाच्या जागेवर 0.1 तास घेणार आहोत. आणि हे 216 सेकंद आहेत. तुम्ही जर ह्या 2 नंबरच्या अंडरलाईन केलेल्या सूत्राच्या दोन्ही बाजूला 6 न गुणलं तर बघा नवीन सूत्र काय होणार आहे? नवीन रूपांतरण काय होणार आहे? 0.06 तास होणार. काय होणार? 0.06 तास. आणि 36 आणि 6चा गुणाकार केला तर तो 216 सेकंद होणार आहे. म्हणून 216 सेकंदाच्या जागेवर तुम्ही 0.06 तास घेऊ शकता. आता बघा मी सगळं तासात देतोय. मूळचं 6 तास. आता हे जे 6 मिनिटं आहेत इथं बघा. मग त्या 6 मिनिटाला 0.1 तास लिहू शकतो. 6 मिनिटाला काय लिहू शकतो? 0.1 तास. आणि खाली जे 216 सेकंद आहेत त्या ठिकाणी 0.06 तास लिहू शकतो. आता तिन्ही एकक समान झाले बघा. आता फक्त या तिघांची काय करावं लागेल? आपल्याला बेरीज करावी लागेल. कोणाकोणाची? 6 अधिक 0.1 अधिक 0.06 आणि ह्या तिघाला कॉमन एकक तास घेऊया. आता बघा 6 दशांश चिन्ह
1 दशांश आहे म्हणजे दशांश नंतर पहिला अंक 1 आणि 6 शतांश आहे म्हणजे दशांश नंतरचा दुसरा अंक 6. 6.16 तास असं उत्तर येते. आहे का बघा पर्याय 6.16 तास आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. हे उदाहरण समजलं काय तुम्हाला? थोडं वेगळ्या प्रकारचं उदाहरण होतं. हॅलो. हो सर. हो सर. आता पुढचा प्रश्न आहे दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान किती वाजता तास काटा व मिनिट काटा हे दोन्ही काटे परस्पर विरुद्ध दिशेत येतील? तुम्ही तुमच्या घरातलं घड्याळ जर घेतलं तर घड्याळामध्ये 3 वाजल्यानंतर घड्याळाचा तास काटा 3 वर असणार आहे आणि मिनिट काटा 12 वर असणार आहे. बरोबर ना? आणि मग तिथून पुढं 3 पेक्षा पुढं आपण मागचं काय करायचं ते चक्र असतं का नाही गोल ते क्लॉकवाईज डायरेक्शन फिरवायचं. फिरवल्यानंतर तास काटा आणि मिनिट काटा एका सरळ दिशेत किती वाजता येते ते पाहायचं. आता ही कृती तुम्ही तुमच्या घरी सुद्धा तुमच्या घड्याळामध्ये करू शकता. आता हे घड्याळ आपल्याला अलाउड आहे का परीक्षेला? नाही. पण आपल्या हातामधलं जे साधं घड्याळ आहे ते अलाउड आहे. मग त्या घड्याळावर सुद्धा ही कृती तुम्ही करू शकता. आता याच्यासाठी एक सूत्र आहे बघा. आपण नेहमी सूत्र काय पाहिलं ते घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा याच्यातील जर कोण काढायचा असेल तर तास गुणिले 30 वजा मिनिटे गुणिले 11/2 हे सूत्र आहे. कुठलं सांगितलं सूत्र? तास गुणिले 30 वजा मिनिटे गुणिले 11/2. आता ह्याच रूपांतरण करून एक नवीन सूत्र सर्वांनी लिहून घ्या. याच रूपांतरण आहे. सर्वांनी वहीवर लिहा. मिनिटे बरोबर 2/11 कंसामध्ये 30 गुणिले प्रथम वेळ जाते ती वेळ प्रथम वेळ अधिक किंवा वजा थिटा. आता इथं मी अधिक घेतो. थिटा म्हणजे कोणाचं माप. थिटा म्हणजे काय? कोणाचं माप. आता या सूत्रामध्ये आपण काही किमती भरूया. आता उजव्या बाजूला 2/11 आहे कंसामध्ये 30. प्रथम वेळ म्हणजे 3 आणि 4च्या दरम्यान म्हणजे 3 वाजून गेलेले आहे. 3 वाजून कितीतरी मिनिटं असणार आहेत, आहे का नाही? म्हणजे तास किती रे? प्रथम वेळ किती किती वाजून गेलेले आहेत? 3. मग प्रथम वेळ 3 टाकायची. आणि थिटा म्हणजे जेव्हा तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध दिशेत येतात तेव्हा थिटाची किंमत किती असते? 180. किती असते? 180. आता कंस सोडवूया. 30 आणि 3 ची बेरीज किती? 90. 90 आणि 180 ची बेरीज किती? 270. मग वरचा गुणाकार किती? 27 दुनी 54 आणि 0 540 आणि छेदामध्ये 11. आता याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतरण करूया. 11 चोक 44 राहिलं 10 त्यावर घेतलं 0 100 11 9 99 100तून 99 गेल्यावर 1 उरते ते अंशातले 11 छेदातले म्हणजे 3 वाजून किती? 49.1/11 मिनिटे. 3 वाजून 49.1/11 मिनिटे. आता सगळं जर पर्याय पाहिलं तर हा चौथा पर्याय थोडा मिळता जुळता वाटतोय कारण 3 वाजून 49 मिनिटं आहेत. फक्त पुढे 2/11 जागेवर 1/11 असं पाहिजे होतं. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. एका दिवसाचे एकूण किती सेकंद होतात? आता टप्प्याटप्प्याने जायचं, एकदम सेकंद आपलं पाठ नसतात. मग सांगा, एक दिवस म्हणजे किती तास सांगा? मग काय सांगितलं होतं? 24 तास. बरोबर, 24 तास. आणि एक तास म्हणजे किती मिनिटे? डायरेक्ट 36 सेकंद लिहू. माहिती आहे तुम्हाला एक तास म्हणजे किती सेकंद? 3600 सेकंद. हा, आपल्याला एक दिवसाचं सेकंद काढायचे, म्हणजे कोणाचा गुणाकार करावा लागेल रे उजव्या बाजूच्या दोन संख्यांचा ना. मग एक दिवस म्हणजे 24 तास. 24 तासाचं सेकंद म्हणजे 24 गुणिले 3600 करा. 24 गुणिले 3600 सेकंद. 2 शून्याला 2 शून्य. 24 सक 144. हातचा आला 14. 24 त्रिक 72 आणि 14. 82 आणि 4 किती येणार? 86. किती सेकंद आले एका दिवसाचं? 86,400 म्हणजे पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. हा, पुढचा प्रश्न आहे बघा 7वा. थुंबा येथे रॉकेट सोडण्याच्या केंद्रातून संध्याकाळी एक रॉकेट सोडले. ते एका सेकंदात 12 किलोमीटर वेगाने जातं, तर ते रॉकेट संध्याकाळी 4:32 ते 4:45 वाजेपर्यंत किती अंतर गेले असेल? आता बघा, संध्याकाळी 4:32 मी तर लिहितो 4:32. संध्याकाळी गेल्यानंतर त्याला PM लिहितो. दुपारी 12 नंतरचा जो काळ आहे त्याला माध्यान्होत्तर पोस्ट मेरिडियन म्हणतात. आणि 4:45 म्हणजे किती वाजून किती मिनिटं रे? 4 वाजून 45 मिनिटं. आता या दोघांची वजाबाकी करा पण. 45 मिनिटं आहेत आणि अगोदरच्या टाइम मध्ये 32 मिनिटं आहेत. ह्या दोघांची फक्त वजाबाकी करा. किती येणार? 5तून 2 गेलं 3, 4तून 3 गेलं 1. म्हणजे किती मिनिटाचा फरक आहे दोघांमध्ये? 13 मिनिटाचा. 13 मिनिटाचा. मग एका सेकंदात 12 किलोमीटर वेगाने जातं. आता या मिनिटाचा आपण सेकंदात करूया. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद रे? 60 ना. मग 13 मिनिटाचे सेकंद करताना 13ला 60 न गुणूया. 13 78 आणि त्याच्यावर 1 0. म्हणजे किती सेकंद झालं? 780. बरोबर आहे, 780 सेकंद. मग एका सेकंदात ते रॉकेट किती किलोमीटर जातंय? 12 किलोमीटर. मग 780 सेकंदात किती किलोमीटर जाईल? कसं काढायचं? 12 आणि 780 यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. बरोबर ना? 12 0 0, 12 8 96, हा चला 9, 12 7 84 आणि 9 93. किती किलोमीटर जातंय रॉकेट 13 मिनिटांमध्ये? 9360 किलोमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, एका घड्याळात 9 वाजून 8 मिनिटे व 11 वाजायला 7 मिनिटे कमी अशा दोन्ही वेळा एकच असतील तर त्या घड्याळात किती वाजले असतील? 9 वाजून 8 मिनिटं झाली. 9 वाजून 8 मिनिटं म्हणल्यावर 9 मध्ये 8 काय करावं लागेल? मिळवावं लागेल. आणि 11 वाजायला 7 मिनिटं कमी म्हणल्यावर
11 मधून 7x वजा करावं लागेल आणि या दोन्ही वेळा एकच आहेत म्हणून मध्ये बरोबर चिन्ह दिलं. आता पहा उजवीकडे जे वजा 7x आहे ते डावीकडे आल्यावर अधिक 7x होणार आणि डावीकडे जे अधिक 9 आहे ते उजवीकडे गेल्यानंतर वजा 9 होणार. मग 8 आणि 7 15x आणि 11 तून 9 गेलं 2 आणि मग डावीकडचं 15 उजवीकडे आल्यावर काय होणार भागिले. मग x ची किंमत किती आली 2/15. आता घड्याळात किती वाजलेले आहेत हे काढण्यासाठी 9 वाजून 8x मिनिटं झालेले आहेत. मग मी 9 अधिक 8x याच्यामध्ये x ची किंमत ठेवतो. 9 अधिक 8x म्हणजे 9 अधिक 8 गुणिले x. x ची किंमत 2/15. बघा आता 8 आणि 2/15चा गुणाकार 8 दुनी 16 आणि छेदामध्ये 15. 9 अधिक 16/15. आता 16/15चा आपण पूर्णांकित अपूर्णांकात रूपांतरण करू. 15 एके 15 राहिले 1 आणि छेदामध्ये 15 म्हणजे 9 अधिक 1.1/15. मग हे 9 आणि ते 1 म्हणजे 10 वाजलेले आहेत. किती वाजलेले आहेत 10 वाजून गेलेले आहेत. आणि 1/15चं काय करायचं म्हणजे मिनिटाचा 1/15. मग मिनिटाला किती असतात 60. मग 1/15ला जर 60 न गुणलं बघा 1/15ला जर 60 न गुणलं तर या ठिकाणी 15 एके 15 आणि 15 चोक 60 म्हणजे इथं 4 मिनिटं राहिली. किती मिनिटं राहिली 4 मिनिटं म्हणजे 10 वाजून 4 मिनिटे. किती झालं 10 वाजून 4 मिनिटे म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 9 आहे राहुल पहाटे 4:45 वाजता अभ्यासाला बसला. त्याने दुपारनंतर 1:30 वाजता अभ्यास थांबवला तर त्याने किती वेळ अभ्यास केला. पहाटे 4:45 म्हणजे किती लिवरे टायमिंग 4:45 AM का PM AM. दुपारी 1:30 वाजता 1:30 म्हणजे किती रे सांगा बघू. 1:30. आता आपण असं करूया 24 तासाचं घड्याळ घेऊया. मग 24 तासाच्या घड्याळात 1:30 वाजता किती वाजणार 12 नंतर 13 म्हणजे 1 आणि 13:30 म्हणजे 1:30 ना बरोबर आहे का. हा म्हणजे 13:30 वाजता त्यांना अभ्यास थांबवला. आता या दोघातला फरक काढा किती तास अभ्यास केला तुमच्या लक्षात येईल. म्हणजे 13:30 याच्यातून 4:45 वजा होत नाही. मग आपण असं करूया की 13:30 12 करू आणि 1 तासाची 60 मिनिटं आहेत का नाही ती 60 मिनिटं 30 मध्ये ऍड करू म्हणजे 12:90 करू आणि त्या 12:90 मधून 4:45 काय करूया मायनस करूया. किती ती सांगा वजाबाकी 90 मधून 45 गेले की 45 उरलं आणि 12 तून 6 गेलं 4 गेले किती राहिलं 8. 8 वाजून 8 तास आणि 45 मिनिटे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपला हा स्वाध्याय 19.4 पूर्ण झाला. आता 19.5 अमीरनं 2000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा ₹1000 व ₹200च्या भरल्या. जर त्याने एकूण रक्कम ₹16,000 बँकेत भरली असेल तर त्याने भरलेल्या नोटांची संख्या किती
आता आपण असं करूया, त्यानं 2000 रुपयाच्या एक्स नोटा भरल्या असं धरूया आणि तितक्याच नोटा 1000च्या. मग 1000च्या नोटा सुद्धा किती मानूया? एक्स. आणि 200च्या पण नोटा किती धरूया? एक्स. आणि अशी एकूण रक्कम किती झाली? 16,000. मग 2000च्या नोटाची एकूण रक्कम किती रे? 2000 गुणिले एक्स. 1000 रुपयाच्या नोटाची एकूण रक्कम किती? 1000 गुणिले एक्स. आणि 200 रुपयाच्या नोटांची संख्या किती? 200 गुणिले एक्स. आणि अशी एकूण रक्कम किती बँकेमध्ये भरली आहे? 16,000. आता डावीकडच्या तिन्ही सहगुणकांची बेरीज करा चला ह्या. 2000 आणि 1000 3000. 3200 एक्स. आणि उजवी बाजू 16,000. आता 3200 गुणिलेच उजवीकडे गेल्यावर भागिले होणार. मग 16,000 भागिले 3200. आता या दोन शून्याला हे दोन शून्य केलं. 32ची किती पट आहे? 160. 5 पट आहे. म्हणजे एक्स ची किंमत 5 आली. म्हणजे आमिरनं 2000 रुपयाच्या 5 नोटा बँकेत भरल्या. बरोबर आहे ना? आणि माईक कोणाचा चालू आहे? आर्यन. हा. आमिरनं 2000 रुपयाच्या 5 नोटा भरल्या. मग 1000च्या सुद्धा 5च नोटा भरल्या असणार आहे की नाही? आणि 200 रुपयाच्या सुद्धा 5च नोटा भरल्या असणार. मग भरलेल्या नोटाची संख्या म्हणजे या 5ची 3 वेळा बेरीज किती येणार? 15. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा. प्रश्न दुसरा. राजूनं मे 2016 या महिन्यात सोमवार ते शुक्रवार ₹3 किंमत, शनिवार व रविवार ₹5 किंमत असणारे दैनिक विकत घेतले. दैनिक म्हणजे न्यूजपेपर विकत घेतला. जर 1 मेला रविवार आहे तर मे महिन्याचं दैनिकाचं एकूण बिल किती? आता इथं मी महत्वाचं मला आहे 1 मेचा वार. कुठला 1 मेला वार दिलाय? रविवार. बरोबर आहे. मग 2 मेचा वार कुठला असणार आहे? सोमवार. बरोबर. त्यानंतर 3 मेचा वार कुठला असेल? मंगळवार. बरोबर आहे. कुठला वार असेल? मंगळवार. आता महिना मे आहे. मला सांगा मे महिन्याचे दिवस किती असतात रे? 31. 31. अगदी बरोबर. मे महिन्याचे दिवस 31. मग 31 मधून 7च्या पटीतील संख्या आपण 28 वजा केली तर वजाबाकी किती येणार? 3. याचा अर्थ पहिलं जे 3 दिनांक आहे त्या पहिल्या 3 दिनांकाला वार 5 वेळा येणार आहे. म्हणजे 1 मे चा रविवार 5 वेळा येणार आहे. 2 मेचा सोमवार सुद्धा 5 वेळा येणार आहे. आणि 3 मेचा मंगळवार 5 वेळा येणार आहे. आणि बाकीचे जे वार आहेत ते 4 वेळा येणार आहेत. म्हणजे कुठलं बघा? बुधवार किती वेळा येणार? 4 वेळा. गुरुवार सुद्धा 4 वेळा. शुक्रवार सुद्धा 4 वेळा. आणि शनिवार 4 वेळा. बघा समजते का हे? म्हणजे सुरुवात ज्या 3 दिनांकाने झाली ते 3 दिनांकचे जे वार आहे ते 5 वेळा येणार आहे. आणि बाकीचे जे 4 वार आहे ते बाकीच्या 4 वार 4 वेळा येणार आहेत. आता झालं का बघा बेरीज 31 करून बघा. 5 ची 3 वेळा बेरीज 5 त्रिक 15 आणि 4 ची 4 वेळा बेरीज 4 चूक 16.
झालं का? मे महिन्याचे 31 दिवस मोजून बघा. 15 आणि 16 31. समजतंय का? हॅलो. हो. हो हो सर. सर. आता बघा, सोमवार ते शुक्रवार म्हणजे सोमवारी 3 रुपयाला पेपर आहे. सोमवार ते किती सांगितलंय? शुक्रवार ना 3 रुपयाला. म्हणजे मंगळवारी पण 3 रुपयाला आहे. बुधवारी पण पेपर 3 रुपयाला आहे. गुरुवारी पण 3 रुपयाला आहे. आणि शुक्रवारी पण 3 रुपयाला आहे. फक्त शनिवार आणि रविवार 5 रुपयाला आहे. मग शनिवारचं पेपर 5 रुपयाचा आहे. आणि रविवारचं सुद्धा पेपर 5 रुपयाचा आहे. चला आता रविवारच्या 5 आणि 5 ची बेरीज किती? 25. सोमवारचं बेरीज 5 त्रिक 15. मंगळवारची 5 त्रिक 15. बुधवारची 4 त्रिक 12. गुरुवारची 4 त्रिक 12. शुक्रवारी 12. 13 झालं का? पाहिजे 4 त्रिक 12. आणि शनिवारची किती? शनिवारी काय या सगळ्यांची बेरीज? चला 12 त्रिक 36, 46, 56, 77, 86, 96, 106, 106 आणि 5 111. तुमची किती ती बघा बेरीज? म्हणजे मे महिन्याचं जे बिल आहे ते 111 येते. म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न तिसरा. शिक्षकांनी वर्गात 1 रिम, 5 दस्ते व 12 सुट्टे कागद आणले व प्रत्येक विद्यार्थ्याला 1 डझन कागद वाटले, तर ते कागद किती विद्यार्थ्यांना पुरतील? आता इथं री द का मी काल तुम्हाला सांगितलं होतं. 1 रिम म्हणजे किती दस्ते रे? 1 रिम म्हणजे 20 दस्ते. पुन्हा 1 दस्ता म्हणजे किती कागद? 24. 1 दस्ता म्हणजे 24 कागद. मग 1 रिम म्हणजे किती कागद? 24 आणि 20 चा गुणाकार करा. 480. बरोबर आहे. 1 रिम म्हणजे 480 कागद. आता बघा, शिक्षकांनी वर्गात 1 रिम आणली. 1 रिम म्हणजे किती कागद सांगितले ते बघा. 1 रिम म्हणजे किती कागद आणले शिक्षकांनी वर्गात? 480. 480. आता 5 दस्ते. एका दस्त्याचं 24 कागद. मग 5 दस्त्याचं किती? 24 गुणिले 5 करा. 120. 120. आणि 12 सुट्टे कागद. आता या 3 संख्यांची आपण काय करूया तर बेरीज करूया. 2 8 आणि 2 10 आणि 11 हा चला 1 4 आणि 1 5 आणि 1 6. 712 किती आलं? 612. आता प्रत्येक विद्यार्थ्याला 1 डझन कागद वाटले. 1 डझन म्हणजे किती रे? 12. हा, प्रत्येक विद्यार्थ्याला 12 कागद वाटलं तर किती विद्यार्थ्यांना कागद पुरतील? म्हणजे 612 ला कितीने भागावं लागेल? 12 न. 12 पंचे 60. 60 वजा केलं 1 वरून घेतलं 2 आणि 12 एके 12. बरोबर आहे. किती विद्यार्थ्यांना कागद पुरतील? 51 विद्यार्थ्यांना. मग याचा क्रमांक किती? 3. प्रश्न चौथा. एका पेटीत 1 ग्रोस पुस्तके आहेत. जे सूत्र आहे ते लक्षात घ्या बरं का. रेल, दस्ते, कागदात ग्रोस आलं. मला सांगा 1 ग्रोस म्हणजे किती डझन रे? माहित आहे? 1 ग्रोस म्हणजे 12 डझन लिहा. 1 ग्रोस म्हणजे 12 डझन. आता 1 डझन म्हणजे किती हे माहित आहे. आपण 1 डझन केळे आणतो बाजारातून घरी. मग एका डझनामध्ये किती केळे येतात? 12. 1 डझन पुस्तके म्हणजे 12 पुस्तके मी घेतो इथं. पुस्तके. हा,
आता बघा एका पेटीत एक ग्रोस पुस्तके आहेत. मग एक ग्रोस म्हणजे किती पुस्तके रे? बघ कोण सांगतंय? एक ग्रोस म्हणजे किती? 144 पुस्तके. हा, 12 144 144 12. पुस्तक. एक ग्रोस म्हणजे किती पुस्तके? 144 पुस्तके. हा, आता बघा एका पेटीत एक ग्रोस पुस्तके आहेत. म्हणजे किती पुस्तके आहेत? 144 पुस्तके आहेत. एक ग्रोस म्हणजे किती? 144. आणि 144 पुस्तकांचं वजन तुम्हाला 36 किलोग्रॅम दिलेलं आहे. आता 36 किलोग्रॅम म्हणजे ग्रॅम मध्ये जर केलं तर किती येणार आहे? 36,000. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग 36 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम आहे? 30,000 ग्रॅम. 36,000. हा, बरोबर आहे. किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये करूया. 144 पुस्तकांचं वजन 36,000 ग्रॅम. आता आपल्याला विचारलंय 12 पुस्तकांचं वजन किती? काय विचारलंय? 12 पुस्तकांचं वजन किती? मग काय कसं करायचं सांगा मला हे. 144 पुस्तकांचं वजन 36,000 ग्रॅम. तर 12 पुस्तकांचं वजन किती? तिरकस गुणाकार करू का? 12 हो सर. 36,000 आणि भागिले भागिले 144. हा, मग 12चा वर्ग 144 आहे. मग 12 एके 12 आणि 12 गुणिले 12 144 आणि 12 त्रिक 36 आणि वर 3 शून्य. म्हणजे एका पुस्तकाचं वजन किती आलं? 3000 ग्रॅम. 3000 ग्रॅम. 3000 ग्रॅम म्हणजे 3 किलोग्रॅम. 3 किलोग्रॅम पर्याय दिला नाही तर 3000 ग्रॅम पर्याय दिलाय म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 500 रुपये नोटांच्या बुडक्यात अनुक्रमे 4,23,025 ते 4,23,058 पर्यंत क्रमांक आहे तर पुडक्यातील एकूण रक्कम किती? आता एकूण नोटा काढायच्या असतील का नाही तर ह्याच्यातून हे वजा करायचं त्यात एक मिळवायचं बरं का. त्यात काय करायचं पुन्हा एक मिळवायचं. मग बघा मी मोठी संख्या लिहितो अगोदर 4,23,058 आणि त्यातून किती वजा करू? 4,23,025. किती वजा किती रे? 8तून 5 गेलं 3. 8तून 2 गेलं 3. 3. पण 33 एक मिळवायचं. म्हणजे एकूण किती नोटा झाल्या? 34 नोटा झाल्या. आणि एका नोटीची किंमत 50 आहे. मग 34 ला 50 न गुणल्यावर रक्कम निघेल. 34 गुणिले 50 करा. 0 5 1700. 5 त्रिक 15 आणि 2 17. 1700. म्हणजे यातून पर्याय क्रमांक 1,700. 978 नाणी आहेत. त्यातील काही नाण्यांचं त्यानं रुपये 2च्या 17 नाण्यात, काही नाण्यांचं रुपये 5च्या 21 नाण्यात व उरलेल्या नाण्यांचं रुपये 10च्या नोटात रूपांतरण करून घेतले असल्यास आता त्याच्याकडील नाणी व नोटा यांची एकूण संख्या किती असेल? आता सुरुवातीची राहुल जवळची रक्कम बघूया. 50 पैशाची 978 नाणी म्हणजे त्याच्यावर रुपये किती आहेत रे सांगा? 978 ला 2 भागून बरोबर आहे का? 2 चौक 8, 2 8 16 आणि 2 9 18 एवढंच रुपये आहेत ना त्याच्याकडं? हो अरे 50 पैशाची 978 नाणी 978 ला 2 न भागलं का नाही की रुपये येत आहेत. म्हणजे त्याच्याकडे किती रुपये आहेत? 489. समजते का नाही? 50 पैशाची 978 नाणी म्हणजे त्याच्याकडे असणारी रक्कम 489. आता पुढचं वाक्य त्यातील काही नाण्याचे 2 रुपयाच्या 17 नाण्या म्हणजे 2 रुपयाची 17 नाणी म्हणजे रक्कम किती झाली रे?
2 गुणिले मी 17 करतो. 34. 34. पुन्हा 2 रुपयाचं 17 नाण्यात रूपांतरण केलं. 5 रुपयाच्या नाण्याची 21 नाणी म्हणजे 5 गुणिले 21 करतो. 105. 105. बरोबर आहे. किती येणार? 105. आणि उरलेल्या नाण्यांचं नोटामध्ये आर्यन शरद आहे का? आर्यन शरद नावाचं कोण ग्रुप मधून वारंवार सांगून सुद्धा माईक चालू आणि सर्वांना डिस्टर्ब करतोय. किती वेळा सूचना द्यावी? तू माईकच चालू करू नको आर्यन. हा, आता 10 रुपयाच्या ज्या नोटा आहे ती मी एक्स मानतो. म्हणजे 10 रुपयाच्या नोटाची रक्कम किती येणार? 10 आणि x चा गुणाकार 10x येणार. आणि ह्या तिघांची मिळून एकूण रक्कम मगाशी वर काढली होती, किती होणार? 489. आता बघा 34 अधिक 105 अधिक 10x बरोबर 489. आपण x ची किंमत काढणार आहोत. मग 34 आणि 105 ची बेरीज किती? 139 अधिक 10x बरोबर 489 येणार. मग 10x बरोबर 489. आता इकडचं अधिक 139 तिकडे गेल्यावर काय होणार? वजा. किती वजा किती? 9तून 9 गेलं 0, 8तून 3 गेलं 5 आणि 4तून 1 3. 350. आणि 350 ला पुन्हा डावीकडच्या 10 भागूया. किती आलं मग? शून्याला 0 गेल्यावर 35. म्हणजे x म्हणजे काय रे? 10 रुपयांच्या नोटांची संख्या. x म्हणजे काय? म्हणजे इथे x म्हणजे 10 रुपयाच्या नोटांची संख्या किती आली? 35. आता फायनल विचारलंय काय? नाणी व नोटा यांची संख्या. आता मला सांगा 2 रुपयाची नाणी किती घेतली होती? किती दिली 17. सुरुवातीला? 17. 17. 5 रुपयाची नाणी किती दिली होती? 21. 21. आणि 10 रुपयाच्या नोटात आपल्या किती आल्या? 35. संख्यांची बेरीज 5 आणि 1 6, 6 आणि 7, 6 2 12 आणि 1 13, चला 1 3 आणि 1 4, 5 6 7 73. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 7वा. माझ्याजवळ ₹1, ₹2 व ₹5 ची समान नाणी असून एकूण रक्कम ₹200 आहे, तर माझ्याजवळ एकूण किती नाणी आहेत? आता बघा 1 रुपये, 2 रुपये आणि 5 रुपयाची समान नाणी. आता आपण असं करूया, 1 रुपयाची x नाणी आहेत समजा, 2 रुपयाची x नाणी आहेत समजा आणि 5 रुपयाची x नाणी आहेत असं समजा. आणि ह्या तिन्ही रकमांची जी बेरीज आहे ती एकूण रक्कम आहे 200 रुपये. डावीकडची बेरीज 1 आणि 2 3, 3 आणि 5 8x. म्हणजे 8x बरोबर किती आलं? 200. आणि मग 200 भागिले 8. 25. 8 16 8 45. बरोबर आहे. म्हणजे माझ्याजवळ एकूण किती नाणी आहेत? आता माझ्याकडं 1 रुपयाची 25 नाणी आहेत, बरोबर ना? 2 रुपयाची सुद्धा 25 नाणी आहेत आणि 5 रुपयाची सुद्धा 25 नाणी आहेत. म्हणजे माझ्याजवळ एकूण किती नाणी आहेत? 75 नाणी आहेत. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2.
आता शेवटचं उदाहरण आहे पहा. रुपये 5, रुपये 20 व रुपये 50च्या समान नोटा घेतल्यास रुपये 4,500 या रकमेत प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील? आता 5 रुपयाच्या X नोटा घेतल्या तर 5x रक्कम झाली. 20च्या X नोटा घेतल्या तर ती रक्कम 20x झाली. आणि 50 रुपयाच्या X नोटा घेतल्या तर ती रक्कम 50x झाली. आणि मग या तिन्ही रकमांची एकूण बेरीज म्हणजे एकूण रक्कम किती दिली तुम्हाला? 4,500. आता डावीकडची बेरीज करा चला. 20 आणि 5 25, 25 आणि 50 75. बरोबर 75x. आणि उजवी बाजू आहे 4,500. आता 75 डावीकडचं उजवीकडे गेल्यावर काय होणार? भागिले होणार म्हणजे 4,500 75. कितीनं भागतो या दोघांना? 25 न. 25 त्रिक 75. 25 एके 25 राहिलं 20. त्यावर घेतलं 0 200. 25 8 200 आणि हा 0 तसाच. 180 भागिले 3 करा. 3 × 18 आणि 0 0. 60. आता 5 रुपयाची 60 नाणी, 20 रुपयाची नाणी नाही नोटा, 5 रुपयाच्या 60 नोटा, 20 रुपयाच्या 60 नोटा आणि 50 रुपयाच्या पण 60 नोटा. प्रत्येक प्रकारच्या नोटा, तिन्ही नोटांची बेरीज करायची गरज आहे का? नाही. प्रत्येक प्रकारच्या नोटा किती आल्या? 60. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आज आपण स्वाध्याय 19.3 आणि स्वाध्याय 19.4 आणि स्वाध्याय 19.5 पाहिला. आणि दशमान परिमाण हा जो उपघटक आहे तो आपण संपवलेला आहे. उद्याच्या संध्याकाळच्या तासिकेला आपण परिमिती हा घटक घेऊया. बाकी तुम्हाला काय अडचण येते का? काही सूत्र नवीन आहे ती लिहून घेतलीत ना वहीमध्ये? आणि बरेच विद्यार्थी अजून अभ्यास लिहित आहेत. त्यांचं खरं कौतुक केलं पाहिजे. आपल्या एवढ्या व्यस्त दिवसभराच्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा तुम्ही स्कॉलरशिप साठी वेळ देताय. त्याचा निश्चित तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.